मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरला अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली आहे आणि या गॅस गळतीमुळे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे आणि या वाहतूक कोंडीचा जो मोठा फटका आहे तो प्रवाशांना बसत आहे, त्याचबरोबर जे माल वाहतूक करणारी वाहनं आहेत त्यांना बसत आहे. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं कशा प्रकारची तुमची अडचण होत आहे आणि प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं आहे. बघा, आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून निघालोय. बस एकतर अर्धा तास लेट आली आणि आम्हाला सांगितलं पण नाही की का लेट आली आहे. त्यात आता गाडी पूर्ण पुण्यापर्यंत आल्यावर सांगतात की पुढे असं झालेलं आहे, अजून वेळ लागेल. हीच गोष्ट जर आधी सांगितली असती तर आम्ही तिकीट कॅन्सल करून उद्याची केली असती. आता इथून आम्हाला कधी जायचं आहे, कधी रिटर्न येणार काय सांगत नाही आहेत आणि काही अपडेट देत नाही आहेत. जर 5:30ला जर गॅस टँकर तिकडे पलटी झालं आहे आणि रस्ता बंद आहे तर तुम्ही प्रशासनाने सांगायला पाहिजे प्रत्येक डेपोला की बाबा बस सोडू नका. अर्ध्या रस्त्यामध्ये येऊन अडकण्यापेक्षा आता आम्ही इथे येऊन अडकून झाले तर जवळजवळ 4-5 तास. आता काय करायचं ना, खाण्यापिण्याची सोय नाही, काय नाही. एक कॉर्पोरेट आला होता, त्यांना पण एक पाण्याची बाटली दिली आणि गेला निघून. लहान मुलं आहेत, लेडीज आहेत, जेंट्स आहेत, म्हातारी माणसं आहेत, काय त्यांचं काय सुविधा आहे, सरकार पण काय बघत नाही आहे का? एवढं मोठं घटना घडलेली आहे ती. गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड.